गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केले होते। आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर दिवसभर कशा प्रकारचा पाऊस झाला आणि पुढच्या काही दिवसांमध्ये कुठल्या राज्यांना आता पुन्हा कशा प्रकारचे अलर्ट जारी केलेले आहेत, कुठल्या राज्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे, शेतकऱ्यांसाठी कुठली आनंदाची बातमी आहे का, तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचे अलर्ट आता हवामान विभागाने जारी केलेले आहेत, मुसळधार पाऊस कुठे पडणार आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर आजच्या दिवसाचं चित्र आपण पाहूयात। आजच्या दिवसामध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, कशा प्रकारे पाऊस बरसला। रायगड मध्ये जर आपण बघितलं तर रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता आणि जर आपण बघितलं तर अति मुसळधार पाऊस आपल्याला रायगड मध्ये पाहायला मिळाला आणि अति मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली। सकाळी 8 वाजता जर आपण बघितलं तर कुंडलिका असेल, पातळगंगा असेल आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याची आपल्याला इथं पाहायला मिळालं। रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा या परिसरांमध्ये सतर्कतेचा इशारा आपला प्रशासनाने दिलेला आहे। या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी काळजी घ्यावी, कारण अति मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। याचबरोबर जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर जर आपण बघितलं तर आता विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्याचबरोबर कोकण असेल, या सगळ्या ठिकाणी आता कशा प्रकारचा पाऊस असणार आहे हे आपण मॅपमध्ये बघूयात। हवामान विभागाने कशा प्रकारचे अलर्ट आता जारी केलेले आहेत, हवामान विभागाने काय सांगितलेलं आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे हे जर आपण बघितलं। 14 तारखेचं चित्र जर आपण आता बघितलं तर इथे रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। आपण जर बघितलं तर मुंबई असेल, रायगड असेल, या ठिकाणी बऱ्या प्रमाणात पाऊस पडत असला तर अजूनही मराठवाडा असेल, काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा जी आहे ती अजूनही कायम आहे। या सगळ्या ठिकाणी पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा जी आहे ती सुरू आहे आणि अशातच हवामान विभागाने आता सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरीला रेड अलर्ट दिल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजेच इथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे, अति मुसळधार पाऊस पडणार आहे, अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। याचबरोबर जर आपण बघितलं तर विदर्भातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। म्हणजेच चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। यानंतर नंदुरबार आणि नाशिक मध्ये ग्रीन अलर्ट आहे। म्हणजेच इथे पावसाचा जास्त कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, इथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील। पण इथे जर आपण बघितलं मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा पट्टा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल अर्ध, तर या सगळ्या ठिकाणी म्हणजे धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर आणि मराठवाड्याचा भाग, विदर्भाचा अर्धा भाग, या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। म्हणजे 14 तारखेचा जर विचार केला तर इथे पावसाची शक्यता आहे। कुठल्याही प्रकारचा धोका जरी इथे होत नसला तरी इथे चांगल्या प्रकारचा पाऊस होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। 15 तारखेला म्हणजेच उद्या कशा प्रकारचा पाऊस असणार आहे, उद्या पावसाचं काय चित्र आहे, हवामान विभागाने 15 तारखेचा काय अंदाज वर्तवलेला आहे यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात। इथे जर आपण बघितलं तर आता फक्त रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, इथे अतिमुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। याचबरोबर रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथं मुसळधार पाऊस होईल। याचबरोबर अमरावती असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, त्याचबरोबर विदर्भाचा अर्धा भाग असेल म्हणजेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांना, भंडारा असेल आणि उस्मानाबाद, बीड, लातूर हे जे सगळे मधले भाग आहेत यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथं पाऊस जो आहे तो कंटिन्यू सुरू राहणार आहे। आपण जर बघितलं तर विदर्भातला हा जो अर्धा भाग आहे, त्याच्यानंतर मराठवाड्याचा काही भाग असेल, गेले काही दिवस झाले या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्टच देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून। म्हणजे इथे हलक्या पावसाच्या सरी सुद्धा जास्त बरसणार नाहीयेत आणि अतिवृष्टी सुद्धा होणार नाहीये। जो मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, जी कंटिन्यूटी आहे पावसाची, ही या जिल्ह्यांमध्ये कायम राहील असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। यानंतर लगेच 16 तारखेला पावसाचा काय अंदाज आहे,
16 तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे ते सुद्धा पाहूयात। 16 तारखेला आता जर आपण विचार केला 16 तारखेला पावसाचा काय अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर इथे रेड अलर्ट कुठेही देण्यात आलेला नाहीये। ही परिस्थिती नंतर बदलू शकते, अचानक कुठला मेसेज आला तर, पण आता तरी सध्या आपल्याला इथे कुठेच रेड अलर्ट दिलेला दिसत नाहीये। ऑरेंज अलर्ट इथे जो कोकणाचा पट्टा आहे तिथे देण्यात आलेला आहे, म्हणजेच पालघर असेल, ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी हा कोकणाचा पट्टा, त्याच्यानंतर पुणे, सातारा आणि कोल्हापूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडेल। सोलापूर आणि सांगली जर आपण वगळलं तर बाकी सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। इथे कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, पण पावसाची जी तीव्रता आहे, पावसाची जी कंटिन्यूटी आहे ती या जिल्ह्यांमध्ये कायम राहील, पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। 17 तारखेला हवामान विभागाचा काय अंदाज आहे, 17 तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे हे जर आपण बघितलं तर ग्रीन अलर्ट आपल्याला इथे दिसतोय मोठ्या प्रमाणामध्ये। येलो अलर्ट जो आहे तो बदललेला आहे आणि ग्रीन अलर्ट आपल्याला इथे दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। विदर्भ जर आपण वगळला तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील। आणि सातारा आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि कोल्हापूर आणि बाकी सगळा विदर्भाचा भाग इथे येलो अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर आपण बघितलं तर रत्नागिरी असेल, सातारा असेल आणि त्याचबरोबर कोकणाचा जो भाग आहे यांना पुढच्या काही दिवसांमध्ये धोका असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। जास्त करून रायगड जर आपण बघितलं तर रायगडला रेड अलर्ट दिलेला आहे, रायगडमध्ये पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला सुद्धा मिळत आहे। पण बाकीचे जे भाग आहेत म्हणजे मराठवाडा असेल, त्याच्याबरोबर विदर्भ असेल आणि त्याच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर 2-2 दिवस पाऊस मुक्काम घेईल। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 14 तारखेनंतर म्हणजेच आजच्या दिवसानंतर जे आहे ते पावसाची तीव्रता वाढेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी जी आपली राहिलेली कामं आहेत ती करता येईल असा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। यामध्ये त्या दिवशी काही चेंजेस होऊ शकतात, पण आतापर्यंत जो आजचा अंदाज आहे हवामान विभागाचा हा अशा प्रकारचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठे रेड अलर्ट असेल, ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा तुम्ही सुद्धा घराबाहेर पडण्याआधी काळजी घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राइब करा। धन्यवाद।